मुंबईत धारावीच्या पुनर्वसनाचा मुद्दा गाजतोय, पण यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की धारावीकरांचं स्थलांतरण कुठं केलं जातं। आता त्याच्यात सरकारकडून मदर डेअरी कुर्ला पूर्व येथील मदर डेअरीची जागा निवडल्याची बाब जी समोर आलेली आणि त्याच्या विरोधात या ठिकाणाचे लोकप्रतिनिधी स्थानिक खासदार वर्षा गायकवाड यांनी निदर्शने केलेली आहेत। सत्ताधारी पक्षातले आमदार आणि या संपूर्ण भागाचं जे नेतृत्व मागच्या 2 टर्म करतात ते मंगेश कुडाळकर आपल्या सोबत आहेत। साहेब, तुमच्या इथे बघितलं तर आज आंदोलनाची भूमिका इथल्या खासदारांनी घेतलेली आहे, तुमचं यावर काय मत आहे? या बाबतीमध्ये मी एकच सांगेन की दुटप्पीकरणाचं धोरण हे अवलंबता कामा नये। कारण आपण जेव्हा काँग्रेस आघाडी सरकारमध्ये होतात त्याच वेळेला धारावीच्या पुनर्विकासाचं मार्ग किंवा रोड प्लॅन रोड मॅप ज्याला म्हणतो आपण ते संपूर्णपणे आपण आखलं होतं आणि त्यावेळेला आपण सुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतात। आणि आज जेव्हा सत्तेमध्ये नाही आहेत, जेव्हा सत्तेतून बाहेर आलेला आहात, विरोधी पक्षामध्ये बसतात, तेव्हा आपण विरोधीपणाची भूमिका घेतात। आज धारावीमध्ये आपण जवळजवळ 4 ते 5 टर्म आमदार म्हणून काम करत आहात। आपले वडील त्या ठिकाणी आमदार होते, आज आपली बहीण आहे, आपण स्वतः खासदार आहात। पण आज त्या ठिकाणी धारावीचा जर पुनर्विकास किंवा धारावीचा जर विकास जर का झाला असेल तर आपण बघितलं असेल तर काही झालं नाही। धारावीमध्ये आजही जी परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे ती आजही कायम आहे। तेच आपण बघितलं कुर्ल्यामध्ये, तर कुर्ल्यामध्ये आम्ही अवघ्या या 2 टर्मच्या कालावधीमध्ये अनेक प्रश्न मार्गी लावले। म्हाडाचे असतील, कलेक्टर लँडचे असतील, स्वदेशी मिलचा विषय असेल, हे अनेक प्रश्न मार्गी लावलेच। पण त्याचबरोबर कुर्ल्याला सुशोभीकरण सुद्धा आम्ही करून दिलेलं आहे। आपण बघितलं असेल तर हेरिटेजचे दिवे संपूर्णपणे, त्याचबरोबर मेट्रो टूबीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही तिथे ग्रीनरी झाडं चांगले लावण्याचा बेट तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखरच एक चांगलं वातावरण आणि विशेष करून या पावसाळ्यामध्ये वृक्ष संवर्धन हे एक आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे। झाडं तर आम्ही 5 जूनपासून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने लावायला सुरुवात केलेलीच आहे, पण त्याचबरोबर त्याचं वृक्षांचं संवर्धन झालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्याला माती खत पाणी घालण्याचा कार्यक्रम आम्ही संपूर्ण कुर्ल्यामध्ये जेवढी झाडं असतील त्या झाडांना आम्ही खत पाणी घालून त्याला जोपासनासुद्धा करणार अशा प्रकारे आम्ही ठरवलेलं आहे। आणि त्याचप्रमाणे या मदर डेअरीमध्ये सुद्धा जी झाडं आहेत ही झाडं वर्षानुवर्ष आहेत। आमचं लहानपण त्या ठिकाणी गेलेलं आहे। मी स्वतः माझा जन्म या ठिकाणी झालेला असल्यामुळे ह्या नेहरूनगरच्या मातीशी एक नातं आहे आणि त्या आम्ही नक्कीच या नेहरूनगरच्या लोकांसाठी नक्कीच काहीतरी जो शब्द मी दिलेला आहे तो नक्की पूर्ण करणार। या ठिकाणी मी सांगितलेलं आहे मदर डेअरीमध्ये गार्डन होणार, म्हणजे गार्डन होणारच। त्या ठिकाणी डिस्पेन्सरी अद्यावत स्वरूपात उभी राहणार, तर ती सुद्धा उभी राहणार। ग्राउंड प्लस 3 एवढी अद्यावत इमारत ह्या ठिकाणी बनवण्याचा माझा संकल्प आहे, तो सुद्धा मी पूर्ण करणार। माझा संकल्प होता डायलिसिस सेंटर एक उभारायचं, तो सुद्धा मी पूर्ण केलेला आहे। आणि तेही मोफत डायलिसिस सेंटर, मुंबईतलं पहिलं असं सेंटर असेल की जे या नेहरूनगर विभागामध्ये मी मोफत डायलिसिस सेंटर या ठिकाणी सुरू केलेलं आहे। आणि असे अनेकविध कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याच्या नागरिकांनी कुठेही या विरोधकांच्या भूलथापाला बळी न पडता, कारण बघा त्यांनी स्वतःहून या धारावीसाठी तर काहीच नाही केलेलं आहे, फक्त बोलणं आणि विरोध करणं हाच एकमेव अजेंडा यांच्या समोर आहे। आणि त्याच्यामुळे विकासाला तर पूर्णपणे ते विरोध करतातच आहेत, पण त्याचबरोबरीने ज्या धारावीकरांनी तुम्हाला एवढी वर्ष मतं केलेली आहेत, तुम्हाला निवडून दिले, त्या धारावीकरांसाठी त्यांनी आयुष्यभरात काहीही केलं नाही, फक्त विरोध भूमिका मांडायची आणि कुठेतरी मीडियासमोर यायचं किंवा आपण नेते आहोत हे दाखवायचं। खरं तर तुम्ही जसं संपूर्ण वृक्ष संवर्धनाचा मुद्दा मांडला, जागतिक पर्यावरण दिन नुकताच पार पडला, त्यांनी असं म्हटलंय की मदर डेअरीमध्ये 120 झाडं आहेत, जर स्थलांतरण झालं तर या 120 झाडांची कत्तल केली जाईल। स्थलांतराला तुमची परवानगी आहे का? म्हणजे तुम्ही सुद्धा या ठिकाणाचे स्थानिक लोकप्रतिनिधी, तुम्ही सुद्धा उद्यान व्हावं यासाठी एकदम बरोबर। या बाबतीमध्ये एकच सांगेन, जर 120 नाही तर त्यांचा अभ्यास कच्चा असेल, पण जवळजवळ 800 ते 900 झाडं त्या ठिकाणी आहेत आणि मी स्वतः नंबर टाकलेले आहेत त्या झाडांना। आणि त्याच्यामुळे प्रत्येक झाडाशी मी तुम्हाला सांगितलं मगाशी की मी सुद्धा त्या शाळेमध्ये होतो, त्या शाळेच्या बाजूला आरे डेअरी होती, लहानपणी आम्ही त्या ठिकाणी जात होतो आणि त्याच्यामुळे एक नातं आहे। आणि निश्चितपणानं प्रत्येक वृक्ष जगला पाहिजे। जी चांगली आयुर्वेदिक झाडं आहेत त्या झाडांची सावली घेऊन नक्कीच सर्व ज्येष्ठ नागरिकांना किंवा आम्हाला सर्वांना बरं वाटतं, ती झाडं कशी वाचतील आणि त्यांचं संवर्धन कशा पद्धतीने होईल हे आम्ही बघणार आहोत। आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला शब्द दिलेला आहे की या ठिकाणी गार्डन होणारच, या ठिकाणी डिस्पेन्सरी होणार, जॉगिंग ट्रॅक चांगला होणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळ्या सुविधा निर्माण करणार आणि त्या नेहरूनगरच्या नागरिकांसाठी। सर, एक येतं झालं इथले एक वेगळे प्रश्न होते राजकारणातले। खरं तर एक आमदार तुमच्या पक्षात आहे आणि मंत्री भाजपमध्ये आज, आणि हे 2 भाऊ आहेत, त्यांची चर्चा ट्विटरवर सुरू आहे। निलेश राणेंनी ट्विट केलेलं आहे नितेश राणे संदर्भात की भाषणात बोलताना जपून मुद्दे वापरावे, याकडे तुम्ही कसं बघतात? कारण की ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। या बाबतीत नक्कीच मी एक सांगेन, नितेशजींना सुद्धा सांगेन, नितेश आमचे सहकारीच आहेत, त्यांनी सांगेन की आपण महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीमध्ये असताना एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी आहे। आज आपण बघितलं असेल तर समृद्धी महामार्गाचं जे उद्घाटन झालं
तेव्हा माननीय मुख्यमंत्री, दोनही आमचे उपमुख्यमंत्री हे तिघं एकाच गाडीमध्ये होते. स्टेअरिंग कधी फडणवीस साहेबांकडे होतं, कधी शिंदे साहेबांकडे होतं आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं गाडी आमची 4 चाकावरती व्यवस्थितरित्या चालू आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या बाकीच्या सहकार्याने सुद्धा बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे की दुसऱ्या कुठल्या पक्षातला मुख्य नेत्याविषयी बोलताना अधिकाधिक चांगलंच बोलावं. जर चांगलं बोलता येत नसेल तर निदान शांत तरी बसावं, पण चांगलं बोलून चांगलं वातावरण. आणि तुम्ही मंत्रीपदावरती आहात आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं चांगलं काम आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. आणि अगदी शेवटचा प्रश्न आहे, मागच्या काही दिवसांपासून राजकारणात चर्चा रंगल्यात की ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार. प्रत्येक निवडणुकीच्या आधी ह्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात, पण यंदा दोन्ही ठाकरे जे ते भाषणात किंवा डायरेक्ट दिग्दर्शनात दिलेल्या मुलाखतीत बोलताना पाहायला मिळाले. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, यंदा त्यांनी एकत्र येतील का? कारण की तुमचे नेते ते सुद्धा म्हणतात की ते एकत्र येण्याची शक्यता जास्त वाटते. या ठिकाणी मी एकच सांगेन की माननीय शिंदे साहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की 2 पक्ष आहेत, युती करावी की नको करावी किंवा चर्चा कर हा त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांच्या पक्षांचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपले बोललेले आहेत. त्याच्यामुळे जास्ती मी त्यावरची भाष्य न करता एकच सांगेन की जे काही युती होईल किंवा नंतरचं काही आमची भूमिका असेल किंवा आम्हाला ज्या प्रकारे पुढे त्यांना सामोरं जायचं आहे ते निश्चितपणानं शिंदेसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील आणि ह्यावरती तेच बोलतील. आगामी काळात महापालिकेची निवडणूक रंगणार आहे. खरं तर मुंबईतून येणारं नेतृत्व आहे तुम्ही शिवसेनेचं, आणि शिवसेना आणि पालिका एक वेगळं नातं असं तयारी सुरू झालेली आहे का तुमच्याकडे? नक्कीच मुंबई शिवसेनेचीच आणि महापालिकासुद्धा शिवसेनेचीच. आत्तापर्यंतचा इतिहास आपण बघितला असेल तर मुंबईकरांनी सातत्याने शिवसेनेला साथ दिलेली आहे. आणि आत्ताच्या विधानसभेचा निवडणुकीचा आपण कल बघितला तर निश्चितपणानं संपूर्णपणे शिंदेसाहेबांची शिवसेना ही आपली शिवसेना, माननीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना ही आज 1 नंबरवरती आहे. आणि त्यावेळी लोकांचं जे मत आज शिवसेनेला जे काही आहे ते येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला दिसेलच की आम्ही मोठ्या ताकदीने या मुंबई महापालिकेला निवडून येणारच आणि भगवा मोठ्या डौलाने फडकवणार. धन्यवाद. आमच्याशी बोलण्यासाठी ते होते आमदार मंगेश कुडाळकर. आणि पुन्हा एकदा आत्मविश्वास जो आहे तो त्यांनी मदर डेअरीच्या मुद्द्यावर ते ठामच आहेत. त्यांना शब्द दिलेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं त्यांनी मत मांडलेलं. पण ज्या आगामी काळात येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकी आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचाच भगवा फडकला जाईल असा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी आता बोलताना व्यक्त केलेला आहे. त्यामुळे आगामी काळातले राजकारण आणि हा मदर डेअरीचा मुद्दा किती गाजणार आणि याच्यावर काय निर्णय येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.